घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। MRP विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सविनय सत्याग्रह आंदोलन। अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे MRP मॅक्झिमम रिटेल प्राइस व्यवस्थेतील अपारदर्शकता व ग्राहकांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध सविनय सत्याग्रह आंदोलन व निदर्शने करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब सीताराम आवटी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर, ज्ञानेश्वर उंडे यांनी केले। याविषयी घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे। नमस्कार, मी धनराज खंडाळे 7 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत केले जाते। MRPच्या माध्यमातून ग्राहकाची होत असलेली लूट या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन छेडण्यात आले होते। आज आपल्यासोबत महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब आवटी आणि पुणे जिल्हा तसेच इतर जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांनी या छेडलेल्या आंदोलनाविषयी थोडक्यात जाणून घेत आहोत। बाळासाहेब नमस्कार। हा नमस्कार। आम्हाला हे सांगा की आपण जे आंदोलन छेडलं आहे MRP विरोधात, हे देश पातळीवर आहे, राज्य पातळीवर आहे की पुणे जिल्ह्यापुरतं? अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने उत्पादन मूल्यावर आधारित भाव असले पाहिजेत यासाठी गेले 4 दशकापासून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पाठपुरावा करत आहे। जे वस्तूवरती जी काही पॅकेजिंग जे आहे वस्तूवरती त्याच्यावरती जी किंमत छापली जाते मॅक्झिमम रिटेल प्राईस, एक कमाल किरकोळ किंमत, ही जी काही जो परवाना दिलेला आहे तो सर्वसामान्य ग्राहकाच्या रक्षणासाठी म्हणून तो 1990ला वैध मापनशास्त्र कायदा जो आहे स्टँडर्ड ऑफ वेट अँड मेजर्स याच्यामध्ये 1990ला बदल करून ही तरतूद करण्यात आली। परंतु ग्राहक रक्षणासाठी म्हणून आणलेला कायदा तोच ग्राहकाची लूट करू लागला आणि म्हणून जो विषय जो होता आज रोजीला हा जो MRP जी आहे ही MRP हे सर्वसामान्य देशातील ग्राहकांच्या खिशावर टाकलेला दरोडा आहे। म्हणून देशातील आदरणीय पंतप्रधान महोदय असतील किंवा केंद्र सरकारला अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने आमची मागणी आहे का ही जी काही MRP जी आहे तिच्यामध्ये आमूलाग्र बदल करून वाजवी किंमत असली पाहिजे, उत्पादन मूल्यावर आधारित बाजारभाव असला पाहिजे आणि म्हणून वस्तूवरती पॅकेजिंगवरती उत्पादन मूल्य छापा, फर्स्ट सेलिंग प्राईस, उत्पादन जी प्रथम विक्री करतो ती प्राईस छापा। अशा पद्धतीने उत्पादन मूल्यावर आधारित बाजारभाव असला पाहिजे ही मुख्य मागणी घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतनं राज्यस्तरावर नव्हे तर जिल्हा स्तरावरती जनजागृती अभियान आम्ही सुरू केलेलं आहे। याचाच भाग म्हणून आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज रोजीला सविनय सत्याग्रह आंदोलनात छेडलेलं आहे। आज नुकतंच हे आंदोलन च्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी सर्व तमाम कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत। आत्तापर्यंत MRP आपल्या जे आपण वस्तू घेत होतो त्या वस्तूवरती MRP म्हणून दिली जात होती, ती कशाच्या आधारे देतो? 1976ला जो वेट अँड स्टँडर्ड मेजरमेंट जो कायदा आहे वैध मापनशास्त्र कायदा, याच्यामध्ये 1976च्या कायद्यामध्ये जी काही नियमावली तयार करण्यात आली त्यावेळेची अशी परिस्थिती का देशाच्या वेगवेगळ्या भागात त्याच्यामध्ये वस्तूची किंमत आणि त्याच्यावर लोकल टॅक्सेस अशा पद्धतीची वस्तूवर किंमत छापली जायची आणि ते जी काही किंमत आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये असणारे जे विक्रेते आहे त्याच्यामध्ये करामध्ये चोरी करू लागले आणि म्हणून सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापारी यांच्यामध्ये जो काही वाद निर्माण होत होता म्हणून 1976ला जी काही तरतूद करण्यात आली होती त्याच्यावरती म्हणजे त्या वस्तूची किंमत आणि लोकल टॅक्सेस याच्यामध्ये कुठंतरी बदल केला पाहिजे। म्हणून पुन्हा एकदा 1990ला ही जी काही टॅक्सेसची जी रचना होती म्हणजे टॅक्सेसची रचना अशी होती का केंद्रीय शुल्क, राज्याचं शुल्क आणि लोकल टॅक्सेस
अशा पद्धतीची रचना होती. म्हणजे एकाच वस्तूची किंमत जर देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी असायची आणि त्यामध्ये प्रॉपर जे आत्ता म्हणतो MRP अशा पद्धतीची किंमत पूर्वी मॅक्झिमम रिटेल प्राईस अशी छापली जात नव्हती आणि म्हणून याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. उत्पादन मूल्यावर आधारितच वस्तूचा बाजारभाव असला पाहिजे ही आजचीच मागणी येता गेल्या 4 दशकापासून अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संदर्भामध्ये प्रयत्न करत आहे. आदरणीय ग्राहक तिथं बिंदू माधव जोशी, आदरणीय नाना यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना केल्याच्या नंतर ग्राहकाच्या हिताच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून जे काम केलं त्यावेळेस नानांचं हे स्वप्न होतं का उत्पादन मूल्यावर आधारित प्राईस असली पाहिजे, त्याचा आग्रह देखील धरला. या संदर्भामध्ये जनता पक्षाचं सरकार असताना आदरणीय नानांनी ह्या देशामध्ये त्यावेळेचे तत्कालीन अर्थमंत्री मधु दंडवते हे अर्थमंत्री असताना आदरणीय नाना त्यांना भेटले आणि त्यावेळेस देखील नानांनी आग्रह धरला होता का उत्पादन मूल्यावर आधारित वस्तूची किंमत असली पाहिजे. या संदर्भामध्ये ज्यावेळेस नाना त्यांना भेटल्यानंतर त्यावेळेस नानांना मधु दंडवतेजी बोलले होते का आपण अटलजी बिहारीजी यांना देखील भेटा. आदरणीय नाना त्या काळात अटल बिहारी वाजपेयीजींना भेटले होते आणि त्यांनी तर सांगितलं होतं का हा जर उत्पादन मूल्यावर आधारित बाजारभाव जर आणला ही जी काही देशामध्ये ही जी काही काळी छाया ही सगळी संपून जाईल. हा विचार त्यावेळेस आदरणीय अटलजींनी सांगितला. हेच विचार आदरणीय नानांनी मधु दंडवतेजी हे अर्थमंत्री असताना त्यांना सांगितलं. त्यांनी त्या काळामध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी जाता त्यांनी अर्थसंकल्प त्या वर्षातला जो सादर केला त्यात देखील उत्पादन मूल्यावरच्या संदर्भामध्ये ओघवता उल्लेख त्यावेळेस केला होता. आदरणीय नानांनी 1995मध्ये ह्या उत्पादन मूल्यावर बाजारभाव असला पाहिजे या संदर्भामध्ये देशाची परिक्रमा काढली आणि देशाची परिक्रमा काढल्याच्या नंतर या संदर्भातली मागणी नानांनी देशभर लावून धरली आणि म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतची गेले 4 दशकापासूनची जी मागणी आहे ज्यावेळी 1990ला MRP ही जी काही जो मूळ कायदा जो होता स्टँडर्ड वेट आणि मेजर्स ह्याच्यामध्ये जे काही बदल घडून आणला होता हा जो बदल घडून आणला त्यावेळेस असं वाटलं होतं का ही MRP जी आहे ग्राहकाच्या हिताच्या ग्राहक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून राहील पण ही ग्राहकाचं शोषण करेन अशी कल्पना त्यावेळेस वाटली नाही. परंतु 1990च्या नंतर असं लक्षात आलं का ही जी काय आहे MRP ही सर्वसामान्य उत्पादकांनी म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत जर 20 रुपये असेल तर त्याच्यावर 150 रुपये किंमत छापली जाते. म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मूळ मागणी जी होती उत्पादन मूल्यावर बाजारभाव असला पाहिजे, उत्पादन खर्च नमूद करणे बंधनकारक करा ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मुख्य मागणी आहे. त्याचबरोबर उत्पादन कंपन्यांकडून जी काही मनमानी MRPवर छापली जाते याच्यावर कायदेशीर बंधन आलं पाहिजे. म्हणून याच्यावरती बंधन करणारा एक सक्षम असा वाजवी प्राईस घेतली पाहिजे असा कायदा केंद्र सरकारने करावा. म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने या देशाचे आदरणीय पंतप्रधान महोदय, या देशाचे अर्थमंत्री, या देशाचे ग्राहक व्यवहार मंत्री आणि या देशाचे वाणिज्य मंत्री ह्या 4ही डिपार्टमेंटला विनंती केलेली आहे का आपण या संदर्भातला एक स्वतंत्र असा सक्षम असा कायदा केंद्र सरकारने पारित करावा. योग्य आणि न्याय कमाल किंमत निश्चित करण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर प्राधिकरण आयोग स्थापन केला पाहिजे ही एक त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केलेला आहे. त्याचबरोबर प्राधिकरणाला ही जी काही तपासणी त्याचं पुनरावलोकन करणं आणि ही जी काही मनमानी पद्धतीने जी काही नियंत्रण ठेवण्याचे जे अधिकार त्यांना दिले पाहिजेत अशा पद्धतीने एकंदरीत हा विषय आम्ही ह्या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये सुरू केलेला आहे. आणि म्हणून पहिला भाग म्हणून आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातून हे आंदोलन पुकारलं असताना आज 25 मेला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते तमाम सर्व ग्राहकांसमवेत विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आज सत्याग्रहाचं आंदोलन आज प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू आहे. हा झाला प्रथम टप्पा. दुसरा जो आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने ठरवलेलं का हा विषयामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि म्हणून जनजागृती झाली पाहिजे म्हणून प्रत्येक ग्रामसभेमध्ये हा विषय तिथं MRP संदर्भातली एक समिती गठीत करावी. ग्रामसभेमध्ये हा विषय चर्चेला घ्यावा. म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्ह्यातल्या राजुरी या गावामध्ये 26
26 जानेवारी 2026ला ग्रामसभेचा ठराव करून एक ऐतिहासिक ठराव त्या गावाने केला. त्यानंतर तब्बल आता अनेक जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाचे ग्रामसभेने ठराव करून जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून केंद्राला पाठवण्याची प्रोव्हिजन, एक पद्धतीचा लेखणी युद्ध पेन वार अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने हातात घेतलेला आहे. आमच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत ह्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते गाव तेथे ग्राहक पंचायती ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टिकोनातून ग्राहक पंचायतीने गेले 53 वर्षात प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आज जवळजवळ 500 जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं काम आहे आणि ह्या अनेक असंख्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून ही चळवळ आम्ही आता हे जे आंदोलन आहे, हे जल आंदोलन, ही जी काही आर्थिक लूट होत आहे, म्हणून ही आर्थिक लूट जोपर्यंत हा उत्पादन मूल्यावर आधारित बाजारभाव असणारा MRP सक्षम कायदा येत नाही तोपर्यंत अखिल भारतीय ग्राहक पंचायत हातून आता माघार नाही. आता हे आंदोलन राज्यापुरतं मर्यादित नसून हे देशव्यापी आंदोलन आम्ही करत आहोत. त्याचा दुसरा टप्पा येणाऱ्या 12 जूनला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून जंतर मंतरवरती आम्ही या निमित्ताने एल्गार देत आहोत आणि 12 जूनला आमचे सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी मी या निमित्ताने आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी तमाम ह्या देशातील तमाम नागरिकांना, तमाम ग्राहकांना मी आवाहन करतो की जंतर मंतरला जे 12 जूनला जे जंतर मंतरला आंदोलन जे पुकारलेलं आहे, हे जे आंदोलन आहे हे कुठल्या एका संघटनेचं आंदोलन नाही, हे सर्वसामान्य या देशातील सर्वसामान्य ग्राहकाच्या खिशावर टाकलेला दरोडा आहे. याच्यामध्ये कुठंतरी थांबला पाहिजे आणि म्हणून प्रशासनाने देखील फक्त MRPची प्राईस MRPपेक्षा जास्त पैसे घेतले का गुन्हा होतो. त्याच्यावरती ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या अंतर्गत आपण ग्राहक न्यायालयात दावा दाखल करता येतो. वेट आणि मेजर म्हणजे वैधमापन शास्त्र खाते का छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम जर घेतली तर आपल्याला त्यांच्याकडे तक्रार मारता येते. परंतु नुसती पैसे किती घेतले म्हणण्यापेक्षा त्या वस्तूची जी प्राईस छापली त्याच्या पाठीमागे जे गौड बंगाल आहे, त्या पाठीमागे जो काळा बाजार चाललेला आहे, हे तपासण्याचं काम ह्या शासनाने केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ग्राहकाला शोषणमुक्त समाज, ग्राहक विमुख प्रशासन आणि शेतीवर आधारलेली अर्थव्यवस्था या देशाला अपेक्षित आहे आणि म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत काम करते आहे. उत्पादन मूल्यावर आधारित बाजारभाव असला, आमचा शेतकरी बांधवांना जो बाजारभाव मिळतो आहे, शेतीमालाची आजची परिस्थिती अशी आहे की शेतीला उत्पादन तयार करण्यासाठी जेवढा खर्च येतो, म्हणजे आता कांद्याचं पीक तुमच्या माहितीसाठी सांगतोय, कांदा निर्माण करण्यासाठी जेवढा खर्च आला आहे, म्हणजे सर्वसाधारण आता 10 किलोला 10 रुपये मिळत नाहीत, त्याचा जो 10 किलोला 15 रुपये खर्च येतो. एवढं म्हणजे आज शेतकरी तोट्यात आहे. अनेक दिवसापासून उत्पादन मूल्यावर जसं आपण म्हणतो उत्पादन खर्चावरती बाजारभाव असला पाहिजे. ग्राहक पंचायत कुठल्या व्यापाऱ्याच्या विरोधात नाही, कुठल्या यंत्रणेच्या विरोधात नाही, त्यांच्या बरोबर आहे. पण अनुचित व्यापार आणि व्यवहाराच्या विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत कायम आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत कुठल्या राजकीय पार्टीचा संबंध नाही आणि म्हणून आज ह्याच्यामध्ये जर ह्याला सगळे अपवाद सर्व राजकीय पार्ट्या ह्याला जबाबदार आहेत. ही जी काही शोषण चालू आहे याला पूर्ण सगळ्या राजकीय पार्ट्या जबाबदार आहे. म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी आहे, योग्य आणि न्याय किंमत काय आहे याचा अंदाज आला पाहिजे आणि त्याच्यावरती किंमत छापली पाहिजे आणि म्हणून ही जी मागणी जी आहे या दृष्टिकोनातून ग्राहक पंचायतचं मागणी चालू आहे. डिस्काउंटची पद्धत सध्या मार्केटमध्ये जास्त आहे, जवळजवळ 70-80% डिस्काउंट दिला जातो. ते काय गौरव कसं असतं माहिती आहे का, वस्तूची खरी किंमत 500 रुपये तर त्याच्यावर छापलेले असतील 2000 रुपये. आता मुळात वस्तू 500 रुपयाची आहे, त्याच्यावरती 2000 जर छापले तर त्याच्यामध्ये 75% डिस्काउंट. म्हणजे प्रत्यक्षामध्ये जरी ती 500 रुपयाची वस्तू जरी 75% डिस्काउंट जर म्हटलं तर ती सर्वसाधारण जी आहे 75% डिस्काउंट म्हणजे मुळातच असणारी वस्तूची चौपट किंमत केलेली आहे. त्यामुळे 75% डिस्काउंट देणं म्हणजे काही त्यांना तरी ते परवडतं. मूळ किमतीत काहीच फरक पडत नाही. मूळ काहीच नाही. 500 रुपयाची वस्तू 2000 लावले म्हटल्यानंतर किती टक्के नफा झाला, तो 75% म्हणजे मूळ जेवढ्याला किंमत त्यांना अपेक्षित होते तेवढे पैसे आलेले असतात. ही जी आहे डिस्काउंट जे आहे ना, हे पहिलं थांबलं पाहिजे. याच्यावरती उलट कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मग ती ऑनलाईन वस्तू विक्री असो, ऑफलाईन असो, वस्तूची किंमत सर्व ठिकाणी समान असली पाहिजे आणि वस्तूची किंमत ज्याला म्हणून उत्पादन कॉस्ट
उत्पादन कॉस्ट निर्माण करत असताना त्याचं जे काही तयार करण्यासाठी लागलेला कच्चा रॉ मटेरियल असेल, त्याच्यासाठी मजुरी असेल, त्यासाठी वाहतूक खर्च असेल आणि त्याचा जो जो कर म्हणतो आपण टॅक्सला GST म्हणतो, GST असेल आणि त्याच्याबरोबर नफा किती घ्यावा, तर सर्वसाधारण जर त्याचं जर एखादं उत्पादन मूल्य जर कधी जर 500 असेल तर मी म्हणतो 50% घ्या. 50च्या मी म्हणतो एखादी वस्तूचे 500 रुपये तर 1000 रुपयापर्यंत तुम्ही घेऊ शकता. पण 500 रुपयाची वस्तूवरती जर तुम्ही 2000 छापून जर अशी लूट करत असाल हे मात्र ग्राहकांचं शोषण आहे. आपल्यासोबत आत्ताच जोडले गेलेले आहेत शेतकरी आहेत. शेतकऱ्यांची MRPच्या माध्यमातून कशी लूट केली जाते ते त्यांच्याकडून जाऊ. नमस्कार. आम्ही MRP संबंधी जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी आलेलो आहोत. आताच बाळासाहेबांनी सांगितले 500 रुपयाची वस्तूची MRP 2000 रुपये. ॲक्च्युली त्याची मूल्य किती, पॅकिंग किती, मजुरी किती, सर्व ग्राह्य धरून जर 500 रुपयाची 2000ला पडत असेल तर ग्राहकाची लूट किती होती, तर 75% लूट होती. ही लूट मेन थांबली पाहिजे. प्रत्येक गोष्टी तुमची खतं घ्या, औषधं घ्या, पुन्हा कपडे घ्या, पुन्हा मेडिकल घ्या किंवा कोणतीही वस्तू घ्या मार्केटमध्ये, तिची याप्रमाणे शेतकऱ्याची लुटालुटा चालू आहे की बंद. त्यासाठी ग्राहक संघटनेने तिच्याविषयी आवाज उठवलेला आहे. बाळासाहेबांच्या पाठीमागं सुंदर तालुका आधी संपूर्ण परिसर आम्ही तन मन धनाने त्यांच्याबरोबर आहोत, एवढं तुम्हाला सांगतो. आणि हे झालंच पाहिजे. तुम्ही एक खत विक्रेताचे गोण 950 रुपयाला गोण घ्यायची, MRP तिची 230 रुपयाचं बिलिंग होतं आहे. याच्यामध्ये तफावत किती ते तुम्हीच बघा. शेतकऱ्याला किती काढायचं. शेतकरी मिळाला तर दुकानदार मिळाला, दुकानदार मिळाला तर कंपनी पण मरती. हे कोणी काही ग्राह्य धरीत नाही, विचारही करीत नाही, विचारत घेते नाही. त्या पुन्हा त्यामुळे मला माहिती आहे किती आहे, काय मतलब हे किती आहे, डिफरन्स किती येते. एकच उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे, बाकी नाही काही. तसं वॉटर सोल्युबल आहे, पुन्हा औषधं आहेत शेतीची, सर्व याच्यामध्ये एवढी जे स्टँडर्ड कंपनी आहेत त्याचं तर रिजनेबल आहे. तर ज्या मार्केटमध्ये कंपन्या नाहीत नवीनच पाऊल टाकतात, त्या मार्केटिंग करण्यासाठी रुपयाचं 10 रुपये, 10 रुपयाचं 15 रुपये याप्रमाणे हे चालू आहे. कोणत्याही एखाद्या व्यापाऱ्याला विचारा, चांगलं सद्विवेक बुद्धी असेल त्याला विचारा. मग तुम्हालाही कळण, सर्वांना कळण. शासनाचं काही डोळं लागलं का काय ते त्यांना कळत नाही काय. इथं भारतात, महाराष्ट्रात, जुन्नर तालुक्यात, पुणे जिल्ह्यात आहेतच ना, का त्यांना ते कळत नाही. हा खरोखर सखोल असा विचार करण्याच्या गोष्टी, पण हा विचारच करीत नाही असं आहे ते. बाळासाहेबांच्या पाठीमागं आम्ही आहे, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त यश येईन अशी आम्ही अपेक्षा करून इथं तन मन धनाने आलो आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो. मी या निमित्ताने सर्व तमाम देशवासियांना मी आवाहन करतो का प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या ग्रामसभेमध्ये हे जे काही उत्पादन मूल्यावर वस्तूची प्राईस ठरली पाहिजे, फर्स्ट सेलिंग प्राईस त्याच्यावरती अंकित केली पाहिजे आणि याच्यावर नियमन करण्यासाठी एक प्राधिकरण स्थापन झालं पाहिजे. अशा स्वरूपाचे ठराव या देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीने, ग्रामसभेने केले पाहिजे. हा गावातून आवाज उठला पाहिजे आणि तो दिल्लीपर्यंत आवाज पोचला पाहिजे. आणि हे जे आंदोलन आहे हे फक्त मर्यादित स्वरूपात न राहता हे जन आंदोलन झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून अखिल भारतीय ग्राहक पंचायतची भूमिका आहे. ग्राहक पंचायत ही सविनय पद्धतीने आंदोलन करणारी एकमेव अशी देश स्तरावरची संघटना आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने कुठलीही तोडफोड जलादोड न करता ग्राहक संरक्षण हा ऐतिहासिक कायदा आणला. आज अखिल भारतीय ग्राहक पंचायत हे आंदोलन सविनय पद्धतीने लढणार आहे. आज रोजीला आम्ही जे काही आता उद्याच्या येणाऱ्या 12 जूनला जंतर मंतरला आंदोलन आहे ते करूनही जर सरकारने तातडीनं हा कायदा केला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. वेळ प्रसंगाला प्रथम दिवशी प्रथमचा एक लाक्षणिक उपोषण, नंतरचं जे आहे नंतर प्राणांतिक उपोषणपर्यंत वेळ प्रसंगाला ह्या महाराष्ट्राच्या आझाद मैदानामध्ये याच राज्यातील हजारो ग्राहक नागरिक
त्या ठिकाणी उपोषणाला बसतील आणि या केंद्र सरकारचं राज्य सरकारचं निश्चितपणे लक्ष देतील एवढ्या निमित्ताने सांगतो. धन्यवाद बाळासाहेब आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. नमस्कार ताई, आपण आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आला होता, कशा संदर्भात आला होता? आम्ही या संदर्भात आलो आहे का जी MRP जी छापी किंमत आहे त्याच्यावर आम्ही अभ्यास करतो. तर आज जर जी 2 रुपयाची पाण्याची बॉटल आहे ती बॉटल जर आपण घ्यायला गेलं तर 20 रुपयाला आहे आपल्याला, कारण ती आपल्याला शरीराला किंवा लहान मोठ्याला पाण्याची गरज आहे, ती आपल्याला विकत घ्यायलाच लागते. परंतु ती जी बॉटल आहे ती 2 रुपये तिची किंमत आहे, म्हणजे ती उत्पन्न किंमत तिची 2 रुपये आहे, पण त्याच्यावर छापलेली MRP 20 रुपये आहे. ती जी दुकानदाराला येते ती 5 रुपयाला येते का रुपयाला येते हे आपल्याला माहीत नाही. परंतु जी आपण घेतो ती 20 रुपयाला घेतो, ती आपल्याला शरीराला गरजेची म्हणून घेतो. सर्वसामान्याच्या त्याला किती कात्री बसावी किंवा किती खिसा कापावा हाही याच्यातही प्रमाण असावा. उदाहरण ताईंनी सांगितलं पाण्याच्या बॉटलवर, उदाहरणार्थ दुधाचं भाव आज किती आहे, पाण्याच्या बाटलीची एवढी किंमत, मग शेतकऱ्यांना दुधाच्या भावाची किंमत एवढी का नाही देते? यांनी सगळ्यांनी याची दखल घेतली पाहिजे. आज शेतकरी आज कष्टाने उभा राहतोय, 1-1 रुपयाचा हिशोब घेतोय, पण आज शेतकऱ्याला सुद्धा आज पाणीसुद्धा विकत घ्यायला लागतं असून सुद्धा 1-1 बॉटल, कारण पाण्याची गरज आहे आज, म्हणून तो 20 रुपये 25 रुपये असो ना 20 रुपये असो तरी तो खरेदी करतोय. मग शासनाने याच्या काही लक्ष दिलं पाहिजे आणि लूटमार थांबलीच पाहिजे. आता जे ताईंनी सांगितलं दुधाबद्दल आणि पाण्याबद्दल, तर म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे याबद्दल, MRPबद्दल. आणि MRP खरंच आम्हाला तर सगळंच काही विकत घ्यावं लागते. सर्वसामान्य लोकांना आहे ना खूपच याचा फटका बसतोय सर्वसामान्य लोकांना. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी काय करायचं, आंदोलन तर करणारच ना, ते याच्यावर काहीतरी महिला व शेतकरी बांधव अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीनं आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आहे का MRP ही थांबली पाहिजे. आम्हाला जी खरी किंमत आहे ही आम्हाला कळली पाहिजे. आम्हाला जर त्याच्यावर न्याय नाही भेटला तर आम्ही याच्यावर आंदोलन करणार, रस्ता रोको म्हटलं तरी करायला लागणार. आम्हाला जिथं बसायचं तिथं बसा. आज आम्ही बऱ्याच संख्येने इथं निघलो होतो, परंतु म्हटले आचारसंहिता आहे, राजकीय लोकांना आचारसंहिता नाही का हो? आम्ही सर्वसाधारण लोक जर आमचा हक्कासाठी भांडण्यासाठी आम्ही जर येत असेल तर आम्हाला आचारसंहिता आहे, आमच्यावर गुन्हे दाखल होतील म्हणे. होऊ द्या ना, काय व्हायचे गुन्हे दाखल, आमच्यावर होऊ द्या. आणि बसतो घरी तसं कंटाळलेलं, शेतीत काम करू करू कंटाळलं आणि आम्हाला आयतं खायला द्या, आम्ही बसतो. आचारसंहिता आहे, आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही बसतो आणि आयतं खातो. आम्हाला याच्यावर पाठिंबा दिलाच पाहिजे, आम्हाला न्याय भेटला पाहिजे आम्हाला. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.